2015ला लास्ट नार्को चाचणी आपल्या देशामध्ये झाली. त्यानंतर ती चाचणी झाली नाही. आय थिंक अजमल कसाबवरती शेवटची नार्को चाचणी माझ्या माहितीप्रमाणे झालेली आहे. त्यानंतर कुठल्याही केसमध्ये ती झालेली नाही. बाकी ही जी ब्रेन मॅपिंग आहे याला कुठलीही कायदेशीर अडचण नाही. लाय डिटेक्टर बाबत अनेक प्रश्न नेहमी उपस्थित केले जातात की एखाद्या व्यक्तीला ती चाचणी ऑलरेडी माहीत आहे. आता मला माहीत आहे, मी बिईंग अ फॉरेन्सिक स्टुडंट, मला माहिती आहे की माझं घाम पकडणार आहे, माझं ब्लड प्रेशर पकडणार आहे, मी हल्लो तर पकडणार आहे. तर मग मी तेवढ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. हो. आणि त्यामुळे माझे सगळे ग्रॅप काय येतील, फ्लॅट येतील. बरोबर. तर ही त्यामधली अडचण आहे. नार्कोटिक्सच्या बाबतीमध्ये ते सायकोट्रॉपिक ड्रग असल्यामुळे डायरेक्ट तुमच्या ब्रेनवरती ऍक्शन करतो. तर तो तुमच्या कालांतराने त्याचा निगेटिव्ह इफेक्ट असू शकतो, तुम्हाला स्मृतिभ्रंश होऊ शकतो. येस. मग ह्युमन राईट कमिशनचं म्हणणं असं आहे की एखाद्या व्यक्तीला तो आरोपी जरी असला तरी त्याचा मूलभूत जगण्याचा अधिकार तुम्ही एक ड्रग देऊन काढून घेऊ शकेल. बरोबर. कारण तो ॲबनॉर्मल होऊन जाईल. अल्झायमर झाला म्हणजे तो ॲबनॉर्मल आहे. आणि म्हणून या 2 चाचण्याला थोड्याशा तांत्रिक अडचणी आहेत, पण तो ब्रेन मॅपिंगला अडचण नाही. तर सिव्हिल हॉस्पिटलला आपण नार्को चाचणी करू शकतो. मुंबई FSLच्या मानसशास्त्र विभागात आपण लाय डिटेक्टर चाचणी करू शकतो. आणि बँगलोरची जी फॉरेन्सिक लॅब आहे तिथं आपण ब्रेन मॅपिंग करू शकतो.